अपडेट न्यूज। महाराष्ट्र राज्याचे माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त तसेच दिवंगत उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या जयंतीचे औचित्य साधून 22 जुलै रोजी सुपुनाथ मंगल कार्यालय मुरली तालुका घाटंजी येथे छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर अभियान व भव्य रक्तदान शिबिर अत्यंत उत्साहात आणि यशस्वीरित्या पार पडला। या संयुक्त कार्यक्रमाचे उद्घाटन माननीय प्राध्यापक आमदार श्री राजूभाऊ तोडसाम यांच्या शुभ हस्ते करण्यात आले। प्रमुख वैशिष्ट्य महसूल समाधान शिबिर नागरिकांच्या महसूल विभागाशी संबंधित अडीअडचणी व दाखल्यांचे त्वरित निरसन करून प्रशासकीय सेवा थेट जनतेच्या दारी पोहोचवण्यात आल्या। रक्तदान शिबिर सामाजिक बांधिलकी जपत अनेक रक्तदात्यांनी या शिबिरात उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवून रक्तदान केले। या प्रसंगी परिसरातील नागरिक, पदाधिकारी, शासकीय अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाच्या या संयुक्त उपक्रमाचं नागरिकांनी विशेष कौतुक केलं। शेतकऱ्याला पावसाळ्यामध्ये आपल्या शेतापर्यंत जाणं इतकं कठीण असतं आणि या पांदत रस्त्यांकडे कुठेतरी दुर्लक्ष व्हायचं। ती पांदत रस्ते आता मोठ्या प्रमाणामध्ये बनणार आहेत आणि मला हे आपल्या सर्वांना सांगताना आनंद होतो की या भागाचे आमदार साहेब तिन्ही तालुक्यांमध्ये पर्सनली लक्ष देऊन तहसीलदारांची वारंवार बैठका ठेवून लवकरात लवकर हे पांदत रस्ते आपल्याला कसे करता येईल याच्याकडे मागे लागलेले आहे। पण माझ्या या शेतकरी बांधवांना सुद्धा एक म्हणणं आहे आणि आमदार साहेबांनाही एक म्हणणं आहे की हे रस्ते जेव्हा होत असतील तेव्हा आपण सर्वांनी सुद्धा त्याच्यावर लक्ष ठेवावं। कारण एकदा काम झाल्यानंतर आपण जर ओरडलो की काम व्यवस्थित झालं नाही तर त्याला काही अर्थ नसतो, कारण आपण काही करू शकत नाही। पण ज्या वेळेला ते काम प्रोसेसमध्ये असतं त्यावेळेला आपण लोकांनी लक्ष ठेवून की त्याची क्वालिटी कशी आहे, व्यवस्थित तिथे मुरुम टाकला की नाही, किती पाहिजे थोडा गड्डा खोदला की नाही, या सर्व गोष्टींवरती आपण एक जागरूक नागरिक म्हणून लक्ष ठेवलं पाहिजे अशी मी आपल्या सर्वांकडून अपेक्षा व्यक्त करते। दुसरा एक अत्यंत महत्त्वाचा मुद्दा म्हणजे की आता नुकतंच झालेल्या पावसाळी अधिवेशनामध्ये एक मोठा निर्णय झाला की महिलांना शेतकऱ्यांचा दर्जा देण्यात आलेला आहे। त्याच्यामुळे मला असं वाटतं की आपण सर्वांनी टाळ्या वाजवून आमदार साहेबांच्या छत्रपती शिवाजी महाराजोत्सव अभियानाचं समाधान शिबिराचं या ठिकाणी आयोजन करण्यात आलं। या शिबिराच्या निमित्ताने आर्णी, घाटंजी, पांढरकवडा या तिन्ही तालुक्यातील सर्वच्या सर्व विभागाच्या लोकांनी या ठिकाणी म्हणजे अधिकाऱ्यांनी वेगवेगळ्या प्रकारचे प्रमाणपत्र वाटप असेल, वेगवेगळ्या विभागाच्या योजना असेल आणि शासनाच्या जेवढ्या काही योजना आहेत त्या योजनाच्या संदर्भातली संपूर्ण माहिती देणे, त्यांचे प्रमाणपत्र वाटप करणं यासारख्या बऱ्याच गोष्टीचं निराकरण करण्याचं काम या शिबिराच्या माध्यमातून झालं। आणि म्हणून महाराष्ट्र राज्य हे देशातलं अग्रेसर राज्य म्हणून प्रगतीपथावर वाटचाल करत आहे। या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांची ही संकल्पना होती की माझा हा वाढदिवस हा फुलगुच्छाने, हाराने किंवा पोस्टर बॅनर नव्हे तर जनतेच्या सेवेमध्ये झाला पाहिजे। आणि म्हणूनच माननीय महसूल मंत्री बावनकुळे साहेबांनी एक संकल्प केला की CM साहेबाच्या वाढदिवसाच्या निमित्ताने संपूर्ण विधानसभा क्षेत्रामध्ये एक महाराजोत्सव अभियान व्हावं आणि आज राज्यातल्या अनेक विधानसभा क्षेत्रामध्ये अशा प्रकारचं छत्रपती शिवाजी महाराजोत्सव समाधान शिबिराचं आयोजन झालं। मला अतिशय आनंद आहे। या शिबिराच्या माध्यमातून अनेक शेतकरी असेल, शेतमजूर असेल, अतिक्रमणधारक असेल किंवा 2011च्या आधी ज्यांचं महसूल जमिनीवर किंवा शासकीय जमिनीवर अतिक्रमण असेल त्या लोकांना नियमाकुल करणे, त्यांना प्रमाणपत्र देणं, गाव नमुना 8 देणं किंवा कृषी विभागाच्या योजना असतील, आरोग्य विभागाच्या असतील, आदिवासी विकास विभाग असतील, या सर्वच्या सर्व विभागातल्या कुठल्या ना कुठल्या योजना आणि कुठल्या ना कुठले प्रमाणपत्र आज रोजी या ठिकाणी वाटप झालं। मला अतिशय समाधान आहे। या समाधान शिबिराच्या माध्यमातून मी माझ्या विधानसभा क्षेत्रातील सन्मान्य जनतेला थोडाफार न्याय देण्याचा प्रयत्न केला।
त्याबद्दल मी संपूर्ण आलेल्या माझ्या जनतेचं खूप अभिनंदन करतो आणि धन्यवाद. सर माझा एक आखरीचा क्वेश्चन होता. सर मी आज तिन्ही तालुक्यात फिरलो तर तुमच्याबद्दल अतिशय एवढं प्रेम दिसून राहिलं सर. तर याचं काय लॉजिक काय याचं? लोकांचं आपल्यावर प्रेम असणं किंवा आपलं लोकावर असणं हा त्याच्या मूळ स्वभावाचा प्रश्न आहे. एखाद्या व्यक्तीचं काम जरी नाही झालं चालेल, पण त्यांच्यासोबत तुम्ही बोलता कसं, वागता कसं, त्याच्यासोबत तुमचं बिहेवियर कसं आहे, तुम्ही त्याचं काम करता की नाही करता, एखादी काम होत नसेल त्याला कशाप्रकारे समजून सांगता, किंवा तुम्ही रस्त्यानं जाताना येताना एखाद्या व्यक्तीनं बोलवलं, सन्मानाने बोलवलं, त्याच्यावर जाताना त्या सुखात दुःखात वेगवेगळ्या भूमिका आहे. एक लोकप्रतिनिधी म्हणून आमची ही भूमिका ही लोकसेवकाची असली पाहिजे. मी नेहमी भाषणात सांगतो, तुम्हाला माहीत आहे की मी माझ्या विधानसभेचा कोण आहे, तर मी नौकर म्हणून सांगतो, सालगडी म्हणून सांगतो. का बरं? कारण की सालगडी कसा असतो, मालकानं सांगावं आणि नौकरांना ऐकावं. आणि हे सगळे जे लोक आहेत, जनता, हे माझे मालक आहे आणि या मालकांचा आदेश मी ऐकतो आणि त्याची अंमलबजावणी करण्याचा प्रयत्न करतो. म्हणून लोकांना असं वाटते की राजूभाऊ कोणावर रागवत नाही, कोणाला काही म्हणत नाही, परंतु काम करत राहतो. आणि लोक कामाने माणसाला मोठं होते. माणूस माहीत आहे का, दिसतो कसा, वागतो कसा, यापेक्षा माणूस त्याच्यासोबत वागतो कसा, त्याचं काम कसं करतो, हे फार महत्त्वाचं आहे. लोकांच्या मनामध्ये अधिराज्य करायचं असेल तर तुमचा स्वभाव हा पहिले महत्त्वाचा आहे आणि त्यानंतर तुमचं काम जर चांगलं असेल तर लोक तुमच्या डोक्यावर घेतील. जर तुमचं कामच चांगलं नसेल तर लोक तुम्हाला रस्त्यावर आणतील. आणि म्हणून कुठलाही लोकप्रतिनिधी त्या लोकप्रतिनिधी Subscribe now and press the bell icon. Never miss an update.